हेलो गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅलो फ्रॉम कराड, कारण मी आज माझ्या फ्रेंडच्या घरी आली आहे कराडला. सो श्रावण क्वीनमधली सृष्टी, जी की तुम्हाला मे बी माहीत असेल, काही जणांना माहीत असेल, काही जणांना नसेल माहिती. स्किन केअर करायचं आहे. मी जस्ट आंघोळ करून आली आहे. सो आपण स्किन केअर करता करता बोलूयात. सो आम्ही रात्रीच इकडे आलो आहे. आता मला इथे खाली बसावं लागतं आहे. ऑलमोस्ट 1:30-1:15 झाले होते आम्हाला यायला, कारण आम्ही खूप लेट निघालो. जस्ट बिकॉज सृष्टीचं एक शूट होतं पुण्यामध्ये. सो ती पुण्याला आली होती, म्हणजे ती पुण्यालाच राहते आत्ता पुण्याला राहते. तशी ती प्रॉपर कराडची आहे आणि कराडलाच तिचं घर आहे. सो ती आत्ता शिकती आहे, त्यासाठी ती पुण्यात राहते. सो ती तिकडे आली होती. सो मी आणि भाविका, आम्ही दोघी आलो आहे तिच्यासोबत. आणि भाविका आणि त्या दोघी खाली आहेत आणि मी इथे जस्ट आंघोळ करून आली आहे. सो मी माझं स्किन केअर करते फास्ट आणि मग तुम्हाला सगळ्यांना भेटवते, सृष्टीला आणि भाविकाला. गाईचं मीठ सृष्टी. होमलेस दिसते सृष्टी एकदम. आणि भाविका जस्ट आंघोळीला गेली. आमच्या दोघींचं आवरून आंघोळ झाल्यानंतर. काकू हाय बोला. शी इज सृष्टीच मम्मी. काय भाविका, आत्ताशी ही मुलगी आंघोळ करून आली आहे. अर्धा तास झाला आम्ही वेट करतोय. पक्का टेस्ट करू द्या अजून. ओके ओके. आता मी खरा रिव्ह्यू देते. आम्ही एवढे प्रोफेशनल नाही ग ब्लॉगर. करले खूप की तारीफ. ओके चालेल. खूप छान वेट झालेलं, बट ठीक आहे. चिल झाला होता आम्हाला खूप. ऑलमोस्ट 10:30 झाले होते. मी म्हटलं की आपण कार्स असतात ना तिथं वाकडला रॅन्डम, तर मी म्हटलं ब्लाबला करणार. कॉन्सन्ट्रेट ऑन रॅन्डम. ओके बोल. म्हणजे ब्लाबला करायला टाइम नव्हता, लेट होती ब्लाबला इन दॅट इट्स लाईक प्रिटी मच सेम. सो मी तिला म्हटलं असं आपण जाऊया रॅन्डम. मी घरी जाईल. रॅन्डम की मी घरी जाईल. मग आम्हाला भेटत नव्हती ना हिच्यामुळे, कारण हिला बसायचं नव्हतं कुठल्या गाडीत. आणि मिळते थांब तुझं. आणि बाय द वे नंतर ह्या मॅडम म्हणायला लागल्या की ठीक आहे आपण जाऊयात रॅन्डम कार. मग मी त्या रॅन्डम कार मध्ये बसू का, माझ्या पप्पांना विचारलं. ते मला म्हणाले ठीक आहे आता जावा. म्हणून असं रॅन्डम मध्ये मी नाही बसत बाबा, घरी न सांगता. आणि त्याच्यानंतर मग खूपच उशीर होत होता, आम्हाला बस नव्हती मिळत, काय नाही. बराच वेळ आम्ही थांबलो. सो आय वॉज लाईक की रेणुका म्हणाली की माझ्या घरी जाऊया. तो आपण म्हटलं माझ्या बहिणीचं घर जास्त जवळ आहे, तू तिथं जाऊ. शी वॉज लाईक की मी घरी जाते. म्हणजे मेन पॉइंट काय आहे, मी घरी जाते. बरं आता मी म्हटलं आम्ही जिच्यासाठी शूट करतोय तर तिला फोन लावला पाहिजे होता आणि तिला जस्ट बिकॉज की ही लेट करत होती. अर्धा तास जवळजवळ आंघोळ करत होती. मग आम्ही तिला मागे लागलेलो का 3 फोन आले, चल लवकर वगैरे. शी वॉज लाईक मी घरी जाईन. नाही असं नाही. ती मला म्हणाली की ती बावळट म्हणेन तुला, तिला बोलायला लागेल. तुम्ही का कोणाचं ऐकून घेऊ, माझी घरी जाईल. फायनली 1-1.5 तास आवरून बसलेलो आणि आत्ताशी निघालोय आम्ही. 1-1.5 तास नाही जास्त. 8 वाजता रेडी. हां, आणि आत्ता वाजलेत 10:30 आणि मला खूप ऑकवर्ड वाटतं त्यांच्या इथं असं व्हिडिओ शूट करायला. बट मला कोणी नाही ओळखत, सो आय कॅन डू दिस. कारण त्यांना माहित नाही मला किती सबस्क्रायबर्स. मेन थिंग इज दिस. सो एवढा वेळ त्यांचा वेट करून झाल्यानंतर आम्ही ऑलरेडी आता झोपण्याच्या मोडमध्ये झोनमध्ये झोपले मी ऑलरेडी, म्हणून मी सनग्लासेस असे लावले. एक्झॅक्टली. आणि आता येस, मेन थिंग, आम्ही शूटसाठी आलो आहे कराडमध्ये. आणि ॲज युजल सृष्टी काहीतरी विसरते आहे म्हणून ती परत चालली अशी पळत तिच्या घरी. सो इकडे मला खूप छान वाटतं. असं सगळे कलरफुल रॉ हाऊसेस टाईप घर आहे तिकडे. करावं लागते बडबड. ही ना
राधिका सारी ब्रँड शूटसाठी आला आणि कोइन्सिडेंटली वी ऑल 3 आर शूटिंग टुगेदर फॉर द सेम काइंड ऑफ आम्ही शूट कमी आणि एकमेकांसोबत हँगआउट करायला जास्त आलो आहे. दॅट्स वाय वी अग्रीड टू इट इन द फर्स्ट प्लेस. सो या वी आर हॅव्हिंग आय गेस काइंड ऑफ वियर्ड फन बिकॉज म्हणजे सो फार द प्रोफेशनल एक्सपिरियन्स इज नॉट सो गुड बट वी हॅव टू बी प्रोफेशनल. दॅट्स वाय वी आर हॅव्हिंग फन. या लाईफ ऑफ So, मॉडेल इज हार्ड. आता सृष्टी येते तोपर्यंत तर वी हॅव टू लाईक स्टँड हिअर. मग त्यानंतर फोटोग्राफर येतो आम्हाला पिक करायला. देन वी आर गोईंग टू द लोकेशन जिथे या जसं भाविकाने सांगितलं की कॉन्ट्रोवर्सी करू शकतो का कोणाबद्दल बोलू का? नको 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 या आपण भेटूया शूट लोकेशनला. बाय. लोकेशनला पोहोचलो आहे आणि एवढं छान लोकेशन आहे. आय एम लिटरली लाईक ऑब्सेस्ड ऑलरेडी. खूप जास्त सुंदर आहे. पूर्ण दाखवणारच तुम्हाला लोकेशन स्टील. आणि आता ॲज युजल मॉडेल्स लेट येतात असं बोलतात सगळे. बट आम्ही बोलतात असं बट वी आर पंक्च्युअल. सो आम्ही ऑलरेडी पोचलो आहे. मेकअप आर्टिस्ट नाही आलेली आणि टीम पण नाही आली आहे. सो आय जस्ट स्टार्ट विथ माय मेकअप. आणि ह्या दोघी मेकअप आर्टिस्टकडून मेकअप करून घेणार आहे. सो त्या अशाच बसणार. खूप उशीर झाला. ओके. आणि वी आर डन विथ आ मेकअप आणि चेंज करतात. भाविकाचं अजून झालेलं नाही आहे. भाविका सी and she is the makeup artist. Say hello. Hello. And look who's here. Finally. Say hi. Hi. Yeah. Guys, I'm so tired अभी से. अजून एकही लुकचं शूट झालेलं नाही आहे. सृष्टीचं चालू आहे आता इकडे. आणि भाविका अजून रेडी नाही झाली आहे. सो मी मस्त आय एम एन्जॉईंग दिस झुला. सृष्टी इज होप सो या दिसते. आणि मी एवढं हळू बोलते आहे कारण मला लोकांमध्ये बोलायचं तेवढं हे होत नाही. भीती वाटते मला लोकांमध्ये बोलायला. सो होप सो तुम्हाला आवाज येत असेल. वैतागली आहे, भूक लागली आहे. इवन द ओनर लाईक म्हणजे जिचे सारीज आहेत ना, शी आस्क्ड मी की तू खाऊन घे म्हणून. बट सृष्टीचं होतं आहे सो विल हॅव लंच टुगेदर. इवन मला ह्यांचा जो पूर्ण वाडा आहे तो देखील तुम्हाला दाखवायचा आहे. जस्ट हा लुक झाल्यानंतर जेव्हा अजून 2 मॉडेल्स, आम्ही टोटल 4 मॉडेल्स आहेत. मी, सृष्टी, भाविका अँड 1 मोर लाईक शी इज ओनर्स फ्रेंड. सो आम्ही टोटल 4 आहे. सो त्या दोघी जेव्हा शूट करते सृष्टी अँड तेजस्विनी, सो तेव्हा आय गिव्ह यू द टूर
ऑफ दिस. कराडमध्ये आहे हे. अँड दिस इज सच अ ब्युटिफुल लोकेशन. आय एम लाईक लिटरली आय एम लव्हिंग दिस. पण खूप वैताग आला आहे. सृष्टी इज सुपर फास्ट. मी अजून फर्स्ट लुकमध्येच आहे, म्हणजे माझं शूट झालं आहे, बट तिने चेंज पण केलं आहे आणि ती रेडी पण झाली आहे सेकंड लुकमध्ये. यू नो कराड पीपल. शट अप. आणि आता सेकंड चेंज करून आम्ही पुन्हा आलेलो आहोत. सो दिस इज काइंड ऑफ ऑफिस वेअर, असं फॉर्मल टाईपमध्ये. सो दिस इज माय सेकंड चेंज. प्रचंड वारा सुरू आहे इकडे. आणि सो सृष्टीचं ऑलरेडी सेकंड लुकचं आत्ता शूट सुरू आहे आणि मी आणि भाविका जस्ट चेंज करून आलो. आणि ही पण चेंज करून आली. सो शी इज तेजस्विनी. से हाय. गेला सण खाली. आणि लाईक इकडे शूट सुरू आहे सृष्टीचं. झालं फोटो काढलास कसा? चल तिकडे. गेलं खाली. खाली गेलं ते. फोटो खाली गेलं ते. माझा कसा वर बोलव त्याला. तेव्हा ती पोरगी पण तिकडेच गेली त्यासाठी. तेजस्विनी ते खाली गेलं. आम्ही इकडे खूप एस्थेटिक फोटो येत होता. असं पूर्ण इथं सण आलेलं होतं, त्यामुळं फुल इथं येल्लो येल्लो झालं होतं. मी टाकेल तो व्हिडिओ माझा जो भाविकाने काढला आहे तो मी तिथे नक्कीच टाकेल. आणि तसाच व्हिडिओ सृष्टीला पण पाहिजे नाही. पण आता हे गेलंय खाली, ते दिसत नाही आहे. आता नाही होणार आहे ते आहे ग. आहे तर नाही ग एवढं. असं तू हा ठीक आहे चलते असं. फ्री का फूड एंजॉय करती हुई रेणुका राउत. झालं. सायनिंग ऑफ. एवढ्या घाईघाईमध्ये आम्ही शूटवरून आलो. सृष्टीच्या घरी गेलो, चेंज केलो, सगळं मेकअप मी रिमूव्ह वगैरे केला. आणि आता सृष्टी मला म्हणजे भाविकाला पण घेऊन येणार होती, बट भाविका चेंज करते आणि आम्हाला थोडी घाई पण आहे, लवकर निघायचं आहे. सो तिचा आवरूपर्यंत मग सृष्टी एका जागी घेऊन आली आहे मला. कुठं सृष्टी? कराडमध्ये देअर इज दिस प्लेस कॉल्ड घाट विच इज व्हेरी व्हेरी फेमस. तर आम्ही तिथं आलो आता. तर आम्ही पार्सल घेणार आहे. कराडमध्ये काही गोष्टी आहेत खूप फेमस फूड, जे की तिची इच्छा होती की आम्ही ट्राय करावं. जसं की आंबोळी आहे आणि पावभाजी करायची. पाड्यावर बसायचं का? हे असला बालिशपणा करायला ह्या पोरींना वेळ असतो. आणि शूट वरून अशी गडबड करणार जसं की आता ह्यांचे. हो, कारण आम्हाला पुण्याला जायचंय. ही तर असे शॉर्टच रेडी आहेत ह्यांचे. मग तर चलो लेट्स सी आम्ही काय काय. कराडची फेमस पाणीपुरी आहे, व्यंकटेश पाणीपुरी. आणि तू ट्राय कर. मी तर रोज. आता कसं पकडू? पकड ना. आम्हाला लेट होत आहे आणि हिचं बघायला पोरीचं काय. मम्मी दे नवीन देवो काढ. आणि दिस इज आंबोळी. आंबोळी जी फक्त कराडमध्येच मिळते. ब्लर यार भाविका, म्हणजे कितीही काय होऊ द्या आयुष्यात, पण ही मराठी नीट करण्यापासून कधीच राहणार नाही कोणाची. भले स्वतः कॉन्व्हेंट मध्ये शिकली आहे, स्वतः 4 चुका करेल. मी शिकते ना. पण 4 गोष्टी हिला येतात तर त्या जाऊ द्या. कमी बोला, स्टोरेज नाही आपल्याकडे. एंड करायचं. शिकते, तुम्ही पण शिका.